काय म्हणते पब्लिक? तर तुम्ही तसं आज हास्य का ब्लॉग बनवतोय, कारण टायटल थंबनेल तुम्ही पाहिलेलं असणार आहे. कारण विशेष तसा आहे, तर व्लॉग तर बनवणं गरजेचंच आहे. कारण तुम्हाला तर सांगावं म्हटलं का विषय असा झालाय, जे टाके घातलेत नाहीत डोक्यामध्ये, तर ते म्हणजे असं म्हणजे पूर्ण असं यल आकाराचं म्हणजे फाटलेलं आहे, असं पूर्ण यल आकाराचं. तर त्या डॉक्टरने ना जसं असं फाटलंय ना असं, तर हिथंच टाके घातलेत, फक्त इकडे घातलेच नाहीत. तर असलं बेकार विषय झालाय ना, काय करावं ते समजा. डॉक्टर म्हणले रिकवर होईल, पण लय वेळ जाईल त्याला. कारण बरंच बरंच म्हणजे आतमध्ये असं फाटलेलं आहे बरंच. तरी आपलं करंगळी एवढं आतमध्ये आहे, म्हणजे अर्धी करंगळी, लय झालं ती करंगळी एक अर्धी करंगळी एवढं फाटलंय आतमध्ये. कधी रिकवर होईल त्याचंच टेन्शन आलंय मला आता लय. कालचा ब्लॉग बघितला असं ड्रेसिंग करायला गेलतो, तर परवा दिवशी गेलतो ड्रेसिंग करायला, आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते टाके व्यवस्थित घातलेच नाही आहेत. एका साईडला टाके आहेत, एका साईडला घातलेच नाहीत. तर म्हणजे तुम्हाला कळत नाही का, लक्ष वगैरे देता येत नाही का टाके घातल्यात, कसे घातल्यात कसे नाहीत. आता माझ्यासोबत तर त्या दिवशी कोणच नव्हतं, वैभव होता, तो पण माझा फोन आणि गाडी घेऊन येत होता मागून. आणि डॉक्टरांनी टाके घातले, म्हणजे डॉक्टर लय असे वयस्करच होते डॉक्टर, त्यांनी टाके घातल्या. तर त्यावेळेस मला पण काय समजत नव्हतं, म्हणजे मी पण असं पूर्ण शुद्धी नव्हतो त्यावेळेस. ज्या हॉस्पिटल कसं आणलं काय ते माहीत नाही मला काहीच. पण त्यांनी टाके घातले, ते पण आपले स्टेपनर असतात ना त्याचे टाके घातले. एका साईडला घातले आणि एका साईडला घातलेच नाहीत. आता मरणाच्या गोळ्यान बिळ्यान मरणाचं दिलं तरी सगळं खाणं भागच आहे. आता खाऊ तो वाटा नाहीत गोळ्या. जाऊन द्या आता काय. मेसेज पडतं नोटिफिकेशन, 1 मिनिट ऑफ करतो मी. तर मला समजा नाही आता काय करावं, कारण बरेच दिवस आणि आता पुढच्या महिन्यात पेपर चालू आहेत कॉलेजला. मेसेज वगैरे आलाय, वेळापत्र आले, टाइम टेबल आले, सगळंच वेळापत्र आणि टाइम टेबल एकच असतं. आणि आता फॉर्म वगैरे भरायचे आहेत पेपरचे. तर असं कसं जायचं कॉलेजला, अवघड झालंय. आणि जे टाके होते तर ते जिथं टाके घातल्यात तर ते क्लिअर झालंय पूर्ण जखम, आणि जिथं नाही घातल्या ना ते क्लिअर झालीच नाही अजून, तशीच आहे. आता काय करावं काय नाही, पर्याय नाही. जेव्हा होईल बरे तेव्हा होईल, पण डॉक्टरला पण कळत नाही का, नाही का. डॉक्टरला पण समजलं पाहिजे. तो म्हणत असं हसला एवढ्या गाडीत एक कसं झालं त्याच्यामुळे मी हसलो. तर तुम्ही म्हणत असाल काय कुठे चालू होतो विसरलो मी. डॉक्टरांना तरी समजलं पाहिजे ना, म्हणजे का नाही का ते जखम कशी आपण कशी टाके घातले त्यांनी बघितलं पाहिजे होतं नीट. तर त्यांनी काय बघितलंच नाही, आपलं डायरेक्ट टाके घातले आणि पट्टी लावली. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी काय ओपन करून बघितलं नाही, ड्रेसिंग वगैरे परत केली नाही, काय नाही. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज भेटला. तिथनं मग नंतर 2 दिवस ड्रेसिंग केली, पण ते डॉक्टरांनी नव्हती केले, कारण जिथं त्या नर्स होत्या ना तर त्यांनी ड्रेसिंग केली ती. मग नंतर परवा दिवशी डॉक्टरांनी ड्रेसिंग केली स्वतः. तर डॉक्टर बोलले की टाकेच घातले नाही आहेत. मग त्यावेळेस लय बेकार विषय आला, सगळे टेन्शनमध्ये. काय करायचं आता, काय करायचं, टाके नाही घातले. पण तसं डॉक्टर म्हणले होईल ते कवर, पण एक 2 ते 3 महिने तरी जातील त्याला आता. तर जाऊन द्या, लय मोठा व्लॉग व्हायला लागला आपला हा, थोडक्यात संपवतो. भेटू लवकर पुढच्या व्लॉगमध्ये.